नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 चा पहिला प्रश्न सोडवणार आहोत. इन अँड इनव्हलप देर आर सम 5 रुपी नोट्स अँड सम 10 रुपी नोट्स. म्हणजे काय, इनव्हलपमध्ये काही 5 रुपयांच्या आणि काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. टोटल अमाऊंट एकत्रित त्यांची किंमत 350 रुपीज आहे. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10 दॅन नंतर इथं मित्रांनो टॉईस पाहिजे होतं प्रिंटिंगमध्ये, पण नाही आहे. कदाचित पुढच्या एडिशनमध्ये येईल. टॉईस घेतलं तरच आपलं दिलेलं आन्सर, पुस्तकाच्या शेवटी जे आन्सर दिलं आहे ते मॅच होते. तरी आपण टॉईस घेऊन हा क्वेश्चन सोडूया. दॅन टॉईस नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स, देन फाइंड दी नंबर ऑफ 5 रुपी अँड 10 रुपी नोट्स. तर आपल्याला 5 रुपीजच्या त्या पॉकेटामध्ये किती नोट आहेत आणि 10 रुपीजच्या किती नोट आहेत ते काढायचं आहे. एका पाकिटात काही 5 रुपयांच्या आणि काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत दिलेली आहे आपल्याला, ती 350 रुपीज आहे. 5 रुपयाच्या नोटाची संख्या 10 रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10 दॅन ट्वाईस नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. म्हणजे 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. तर 5 रुपयाच्या नोटा किती आणि 10 रुपयाच्या नोटा किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सोडूया. मित्रांनो, यामध्ये आपल्याला फाइंड दी नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आणि 10 रुपीज नोट्स किती आहेत ते काढायचं आहे. 5 रुपीज नोट्ससाठी आपण एक्स गृहीत धरू आणि 10 रुपीज नोट्ससाठी आपण वाय गृहीत धरू. आन्सर, सपोज दी नंबर ऑफ 5 rupees notes RX and the number of 10 rupees notes Y. समजा 5 रुपयाच्या एक्स नोटा आहेत आणि 10 रुपयाच्या वाय नोटा आहेत. ओके. देअरफॉर टोटल व्हॅल्यू ऑफ 5 रुपीज नोट्स. म्हणजे काय, 5 रुपयाच्या जर पॉकेटामध्ये इन्व्हॉल्वमध्ये 5 नोटा असतील तर किंमत किती होईल, एक्सची व्हॅल्यू 5 घ्यावं लागेल आपल्याला, म्हणजे 25 होईल. 5च्या जर 4 नोटा असतील तर 20 रुपीज होईल. इथं 5च्या एक्स नोटा आहेत म्हणजे 5 एक्स होईल. तसंच टोटल व्हॅल्यू ऑफ 10 रुपीज नोट्स, 10 रुपीज नोट्सची 10 वाय होईल. आता टोटल ही कंडिशन पहिली दिली आपल्याला. टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन जर घेतली तर ती किती येते, 350. म्हणजे 5 रुपीजच्या नोटा प्लस एक्स रुपीजच्या नोटा इक्वल टू 350 रुपीज. कंडिशन लिहू आपण. टोटल अमाऊंट, प्रश्नातले शब्द आहेत, अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर is rupees 350. Therefore
म्हणजे 5x + 10y = 350 होईल. आता आपण यामध्ये कॉमन काढू शकतो दोन्ही साईडमधून. तर म्हणजे दोन्ही साईडला आपण 5 ने डिवाइड करू. डिवायडिंग 5 बोथ साइड्स, म्हणजे कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल आपल्याला. म्हणजे 5x + 10y ही फर्स्ट साईड आपली, याला 5 ने डिवाइड करू आणि राईट साईड आपली 350, यालाही 5 ने डिवाइड करू. आता इथे प्लस आहे म्हणून आपण सेपरेट लिहू शकतो. 5x डिनोमिनेटर इकडे घेतला प्लस ॲज इट इज हे 10y हा डिनोमिनेटर यालाही घ्यावा लागेल आणि इक्वल टू हे कॅल्क्युलेशन केलं तर 70 मिळेल आपल्याला. हे 5 कॅन्सल होतील आता आणि हा भाग जाईल. 5 2 10 2y राहील. देअरफॉर x + 2y = 70. हे आपलं इक्वेशन पहिलं मिळेल. म्हणजे हेच इक्वेशन आहे आपलं, फक्त ह्या फॉर्ममध्ये आपण तयार केलं आहे. आता दुसरी कंडिशन काय दिली आपल्याला, त्या कंडिशनचा आपण लिहून घेऊ. कंडिशन नाऊ the number of 5 rupees notes are less by 10 than twice, दुपटीपेक्षा किंवा डबल, twice the number of 10 rupees notes. ह्या सेंटेन्सपासून आपल्याला दुसरं इक्वेशन तयार करायचं. पहिल्या सेंटेन्सपासून हे इक्वेशन तयार केलं आपण. आता हे दुसरी कंडिशन, यापासून इक्वेशन तयार करू आपण. देअरफॉर टोटल नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. 5 रुपीज नोट्ससाठी आपण काय घेतलं होतं, x, बरोबर आहे. आणि 10 रुपीज नोट्ससाठी आपण y घेतलं होतं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू, टोटल नंबर ऑफ 5 रुपीज x, टोटल नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. नोट्स किती, 5 रुपीजच्या x. आर म्हणजे इक्वल टू लेस बाय 10 दॅन ट्वाईस दी नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. 10 रुपीज नोट्स म्हणजे y, ट्वाईस म्हणजे 2y, म्हणजे 2y, 2y पेक्षा 10 ने लेस आहे. म्हणजे 10च्या नोटांच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी, म्हणजे 2y - 10. हे इक्वेशन मिळालं आपल्याला. त्यामुळे आपण याला हे व्हेरिएबल एका साईडला घेऊ, कारण पहिल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल एका साईडला आहेत. आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. म्हणजे x 2y या साईडला घेऊ आपण, -2y होतील आणि या साईडला फक्त -10 ॲज इट इज राहतील. आता हे आपलं इक्वेशन दुसरं मिळालं. यावरून आपल्याला आता ॲडिंग 1 and 2, ॲडिंग इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2 ची ॲडिशन घेऊ आपण. x + 2y = 70 फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन x - 2y = -10. ॲडिशन घ्यायची आपल्याला. इकडले काय होईल, 70 - 10 म्हणजे 60 होईल. 2y प्लस आहेत, 2y मायनस आहेत, प्लस 2y - 2y कॅन्सल होतील. x + x म्हणजे 2x, म्हणजे x = 60/2 लिहू शकतो. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला हे कॅल्क्युलेशन केलं तर 30 प्राप्त होऊन जाते. एक्सची व्हॅल्यू काढली आपण. आता ही एक्सची काढलेली व्हॅल्यू कोणत्या इक्वेशनमध्ये टाकली तरी आपल्याला वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल.
put x equal to 30 in equation 1 मध्ये टाकू. 1 we get इक्वेशन 1 मध्ये टाकली x ची व्हॅल्यू, तर 30 प्लस 2y, x ऐवजी 30 टाकलं आणि ते इक्वेशन ॲज इट इज लिहून टाकलं. मग 2y इक्वल टू 70 मायनस 30 होईल. बरोबर आहे. देअरफॉर 2y इक्वल टू 70 मायनस 30 म्हणजे 40. देअरफॉर 2y इक्वल टू 40. देअरफॉर y इक्वल टू 40 डिवायडेड बाय 2. देअरफॉर y इक्वल टू 20. कॅल्क्युलेशन, y ची व्हॅल्यू 20 आली. हेच आपल्याला काढायचं होतं. x ची व्हॅल्यू काढली, y ची काढली. हेन्स शेवटी असं लिहून टाकायचं. हेन्स देअर आर the number of 5 rupees notes are 30 and the number of 10 rupees notes are 20. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.